जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आवाज ओके आहे का सांगा? यस. आज आपण अतिशय महत्त्वाचं प्रकरण सुरू करत आहोत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या प्रकरणाचं नाव आपल्या समोर दिसत आहे, भाषेचे अलंकार. यस, आवाज ओके माझा आपल्यापर्यंत येते? आपल्याला आज भाषेचे अलंकार शिकायचे आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला काही वाक्य उदाहरणं असे असतील, आपल्याला ते पाठ करायचे आहेत. यस, सर्वांनी ऑनलाईन लाईव्ह आल्यानंतर आपली प्रेझेंटी लावायचं आणि बस मार्गस्थ व्हायचं. भाषेचे अलंकार. आता भाषेचे अलंकार शिकत असताना अलंकार या शब्दाचा आपल्याला अर्थ माहीत असेलच. अलंकार म्हणजे काय होते हो? अलंकार म्हणजे दागिना. यस, दागिना कशासाठी घालतो आपण? दागिना कशासाठी घालतो? जसं की आपलं शरीर सौंदर्य दिसण्यासाठी आपण दागिने वापरतो, तसंच विद्यार्थी मित्रांनो आपल्या भाषेचं असते. भाषेचं सौंदर्य फुलवून दिसण्यासाठी साधली जाणारी शब्द चमत्कृती किंवा अर्थ चमत्कृती म्हणजे भाषेचे अलंकार. काय म्हणता मी तुम्हाला? शक्यतो व्याख्या नाही विचारत, पण माहीत असलं पाहिजे की भाषेचं सौंदर्य फुलवून दिसण्यासाठी साधली जाणारी शब्द चमत्कृती किंवा अर्थ चमत्कृती म्हणजे भाषेचे अलंकार. चला सुरू करूया. मग अलंकार शिकत असताना, बरोबर राईट का, अलंकार शिकत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहेत. मित्रांनो, काय सांगितलं मी वाक्य आता इथंच बोललो? भाषेचं सौंदर्य वाढविण्यासाठी साधली जाणारी शब्द चमत्कृती किंवा अर्थ चमत्कृती म्हणजे काय हो? तर भाषेचे अलंकार. काय म्हणत आहोत मी? रिकामी जागा येऊ शकते. काय? भाषेचं सौंदर्य वाढविण्यासाठी साधली जाणारी शब्द चमत्कृती किंवा अर्थ चमत्कृती म्हणजे भाषेचे अलंकार होय. भाषेच्या अलंकारात आता सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला माहित नसेल, कदाचित माहित होतं का बरं? अलंकाराला काव्य विभ्रम असं कोणी म्हटलं? हे माहित होतं का तुम्हाला? आतापर्यंत प्रश्न नाही विचारला याच्यावर, पण विचारू शकते. अलंकाराला काव्य विभ्रम असं कोणी म्हटलं तर माहित असलं पाहिजे, राश्री जोग. हे नाव लक्षात ठेवा. काय नाव सांगितलं? राश्री जोग यांनी अलंकाराला काय म्हटलं? काव्य विभ्रम. माहित होतं तुम्हाला? नसेल, बहुतेक जणांना माहित नसेल. आणि महत्वाचं, अलंकार मंजुषा काय म्हटलं? एक हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मालतीबाई बेडेकर. अलंकार मंजुषा हा ग्रंथ कोणी लिहिला? मालतीबाई बेडेकर यांनी लिहिला. माहित असलं पाहिजे. अलंकाराचं दोन गटामध्ये वर्गीकरण होते, आपण जे आता शिकणार आहोत. एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. काय सांगत आहोत? अलंकाराचं प्रकार म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू याला? आणखी प्रकार म्हटल्यापेक्षा वर्गीकरण असं म्हणणे आणखी बेस्ट राहील. वर्गीकरण दोन गटामध्ये होते. एक शब्द अलंकार आणि दुसरा कोणता आहे रे राजा? बोलणं अर्थ अलंकार. हा दोन तीन गोष्टी यात पाठ असल्या पाहिजे आपल्या. कोणत्या पाठ असल्या पाहिजे? रिकामी जागा येऊ शकते. भाषेचं सौंदर्य अधिक फुलून दिसण्यासाठी साधली जाणारी शब्द चमत्कृती किंवा अर्थ चमत्कृती म्हणजे रिकामी जागा होय, तर अलंकार. अलंकाराला काव्य विभ्रम असं कोणी म्हटलं? अलंकाराला काव्य विभ्रम असं कोण म्हटलं? राश्री जोग या व्यक्तीने म्हटलं. आणि अलंकार मंजुषा काय म्हणत आहो मी? अलंकार मंजुषा हा ग्रंथ कोणी लिहिला? कोण लिहिला? मालतीबाई बेडेकर. डाऊट केल्या? अलंकाराचं वर्गीकरण किती गटात होते? तर बिंदास उत्तर लिहिता आलं पाहिजे. दोन गटात होते. दोन गट कोणते? एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं? जास्त काहीच लक्षात ठेवायचं नाही, फक्त शब्द अलंकार 3 आहेत एवढं लक्षात ठेवा. काय म्हणत आहोत? एकूण शब्द अलंकार किती आहेत? 3. अनुप्रास, यमक आणि श्लेष. अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3च फक्त शब्द अलंकार आहेत. बाकीचे राहिलेले सर्वच्या सर्व अर्थ अलंकार. इथं लिहिलेले हे एवढेच आहेत का? नाही, आपण सर्वच शिकणार आहोत, पण जेवढे बसले आपण तेवढे नावं लिहिले इथं. उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, श्लेष अलंकार, अतिशयोक्ती अलंकार. बरोबर राईट का? ससंध्य. म्हणजे तुमच्या डोक्यात एवढं माहित असलं पाहिजे की बाबा अलंकाराचं दोन गटात वर्गीकरण होते. दोन गट कोणते? एक आहे शब्द अलंकार आणि शब्द अलंकार मात्र फिक्स 3च आहेत, त्याच्यामुळे ते 3 नाव लक्षात ठेवा. 3 कोणते आहेत? अनुप्रास, यमक, श्लेष. मग त्यासाठी आपण काय करा? अयश्ले हा शब्द लक्षात ठेवा. य आणि श्ले, बस हा शब्द एक लक्षात ठेवला की 3 नाव. म्हणजे अनुप्रास, य म्हणजे यमक, श्ले म्हणजे श्लेष. हे 3 शब्द अलंकार आहेत. आणि राहिलेले जे आपण अभ्यासणार
प्रत्येक व्याकरणकारांनी अलंकार हे अर्थ अलंकार कमी जास्त मानले असतील, पण आपण परीक्षेची जेवढी डिमांड आहे आपल्या, कोणती परीक्षा असो, स्पर्धा परीक्षेत जेवढे आपण अलंकार शिकेल त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, त्या उदाहरणाच्या बाहेर जाणार नाही. याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? आवाज येत आहे आपला? ओके. प्रांजली मॅम, मंगेशराव, साक्षी मॅम, जगदेव सर, सगळ्यांचं नाव घेणं शक्य होणार नाही. आवाज ओके आहे का ज्ञानभाऊ? तर आता शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे काय भानगड आहे हो? तर जेव्हा कवितेच्या ओवीमध्ये, चरणामध्ये, वाक्यामध्ये जेव्हा शब्द चमत्कृती साधली जाते, काय साधली जाते? शब्द चमत्कृती साधली जाते, तेव्हा त्या अलंकाराला शब्द अलंकार म्हणतात. मग शब्द अलंकार किती आहेत? 3च. अनुप्रास, यमक, श्लेष. टाईट बसा जरा. अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3च शब्द अलंकार आहेत. बाकी राहिलेले जे तुम्ही नवीन नाव ऐकसान कोणतंही बी, हे 3 सोडून अ य श्ले. लक्षात कसं ठेवलं सांगा बरं? अ य श्ले हे 3च शब्द अलंकार आहेत. अनुप्रास, यमक आणि श्लेष. बाकी राहिलेले सर्व अर्थ अलंकार आहेत. कधी कधी असाही प्रश्न येऊ शकते राज. कसा येऊ शकते? खालीलपैकी गटात न बसणारा अलंकार ओळखा. उपमा, अनुप्रास, यमक आणि श्लेष. मग कोणता नाही बसत गटात? उपमा नाही बसत. तिथं लॉजिक लागलं पाहिजे. अरे प्रश्न तर एकदम साधा आहे, पण वेळेवर तसं सुचलं पाहिजे ना आपल्याला. हे 3च शब्द अलंकार आहेत. राहिलेला जो उपमा आहे तो शब्द अलंकार नाही भावा, ते काय आहे? अर्थ अलंकार आहे. मग अलंकार शिकत असताना आपल्याला आतापर्यंत पाठ काय करायचं तुम्हाला? 2 गोष्टी. कोणत्या? अलंकाराला काव्य विभ्रम कोण म्हटलं? राजश्री जोगनं म्हटलं. बरोबर आहे का? माहीत असलं पाहिजे. हे पाठ म्हणजे पाठ प्रश्न असला पाहिजे. आणि आता काय म्हटलं? अलंकार मंजुषा पाठ करा. अलंकार मंजुषा ग्रंथ कोण लिहिला? मालतीबाई बेडेकरनं लिहिला. ओके, क्लिअर? आता शब्दालंकाराला आपण सुरुवात करूया मित्रांनो. शब्दालंकार, शब्दालंकाराची व्याख्या वगैरे काही परीक्षेत असं विचारत नाही, पण नेमकं काय म्हणायचं? शब्दालंकार काय असते हो? शब्दालंकार म्हणजे काय? जेव्हा एखाद्या ओवीमध्ये, चरणामध्ये, वाक्यामध्ये काय शब्द चमत्कृती साधली जाते, म्हणजे शब्दामुळे नाद निर्माण होत असेल किंवा शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल, तर त्याला आपण शब्द अलंकार म्हणणार. बरोबर आहे का? हे तिथंच एका वाक्यात ओके कार्यक्रम केला आपण. शब्द अलंकार काय म्हणते रे बा? शब्द अलंकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते. तेच तर बोललो मी आता. लोक नाही सांगितलं का? आणि शब्द अलंकार किती आहेत हा आकडा मात्र लक्षात ठेवा. 3 शब्द अलंकार आहेत. किती आहेत? 3. आणि 3 कोणते? जर विचारले 3 कोणते हे सांगितले. आता अनुप्रास, यमक आणि श्लेष. 3 कोणते ते? अनुप्रास, यमक आणि श्लेष. ओके, लक्षात ठेवा 3. नंबर 1 अनुप्रास, लक्षात असू द्या. यमक आणि तिसरा कोणता? श्लेष. हे 3 कोणते अलंकार आहेत? शब्द अलंकार आहेत. त्यातला एक एक शिकू आपण नेमकं परीक्षा. आणि काही काही ठिकाणी तुम्हाला पाठ सुद्धा करावा लागेल बरं. प्रत्येकच ठिकाणी तुम्ही असं नाही सगळंच फक्त समजूनच घ्यायचं. समजून बी घ्यायचं आणि काही वाक्य संस्कृत मधले असतील एखादं, ते आपल्याला तिथे पाठ करावं लागेल. काही शब्द कीवर्ड असतील ते मी सांगतो तुम्हाला. त्यात काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. पहिला अलंकार आहे अनुप्रास. चला लक्षात येत आहे का? कोणता अलंकार पहिला? अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार केव्हा होते? सगळ्यात महत्वाचं पहा, लक्ष द्या काळजीपूर्वक. सर्वांनी लक्ष द्या. एकदम असं व्यवस्थित टाईट बसा जागेवर पहिले. ओके, अनुप्रास अलंकार केव्हा होते? काळजीपूर्वक लक्ष द्या. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या चरणामध्ये एकच कोणता अलंकार पाहतो आपण? अनुप्रास. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णाची, अक्षराची काय झाली? पुनरावृत्ती झाली. एकच अक्षर वारंवार येऊन जेव्हा नाद निर्माण होते तेव्हा होणारा अलंकार कोणता आहे? अनुप्रास. मग अनुप्रास म्हणजे लक्षात काय ठेवायचं? अनुप्रास म्हणजे सरळ सरळ एकच अक्षर. आता काही अक्षर आणि शब्दाला फरकही कळत नाही काही कार्यकर्ते. तुम्हाला कळते, तुमचा विषय नाही, तुम्ही सर्व सुज्ञ हा कार्यकर्ते. जसं की बदक हा शब्द आहे, पण ब हा त्यातला अक्षर आहे. इथं काय म्हणत आहो मी तुम्हाला? एकाच अक्षराची वारंवार काय होते? पुनरावृत्ती होते. मग एखादा म्हणेल सर किती वेळा पुनरावृत्ती व्हायला पाहिजेत? तसा काही बंधन नाही.
2 3 4 वेळा पुनरावृत्ती होऊन जर तुम्हाला रिदम तयार झाला, भाषेला नाद निर्माण होत असेल, तर तो शब्दालंकार. पण आपल्याला शब्दालंकार तसं नाही, आपल्याला डायरेक्ट त्यातला अलंकार ओळखता आला पाहिजे, अनुप्रास अलंकार. मग अनुप्रास म्हणजे काय सांगा बरं एका वाक्यात, एकाच वाक्यात शॉर्टकटमध्ये. एकच अक्षर वारंवार येऊन जेव्हा नाद निर्माण होते तेव्हा होणारा अलंकार कोणता? अनुप्रास अलंकार होतो. आता वाक्यात हेच वारंवार आले, हेच वाक्य येतात आणि याच्या बाहेर कोणतंही आलं तर नियम तोच. नियम म्हणजे व्याख्या तीच कोणती? एकच अक्षर वारंवार येऊन नाद निर्माण होते. नंबर 1, पेटविले पाषाण पठरावरती शुभांनी. काय म्हणते? पेटविले पाषाण पठरावरती शुभांनी. काय वेगळं आहे सांगा बरं? वेगळं आहे म्हटल्यापेक्षा कशाची रिपिटेशन झालं? पेटविले पाषाण पठरावरती शुभांनी. प प प प प प काय झालं? पुन्हा पुन्हा आला म्हणजे डायरेक्ट वाक्य येते तुम्हाला. प्रश्न कसा आहे ते परीक्षेत? पेटविले पाषाण पठरावरती शुभांनी अलंकार ओळखा. आणि शेवटी इथे पर्याय 4 आहेत ना भाऊ, 4 वरून 100% ओळखता येते. प प प आला ना, रिपीट झाला, मस्त वाटलं. अलंकार 100% कोणता अलंकार होते? कोणता अलंकार होते? अनुप्रास अलंकार होते. बिंदास लिहून. यस. देवा दीन दयाळा दूर दुःख दवडी शांतीच मज दे. काही पाठ करण्याची गरज नाही. तुमचं पाठ मी जसं बोलतो, माझं जरी पाठ असेल वारंवार वारंवार घेऊ पाठ होते मास्तरच्या, काही अडचण नाही. पण तुमचं जरी पाठ नसेल, थोडीशी अक्कल जरी आपल्याला एक थोडीशी, की भाऊ एकच अक्षर वारंवार जर आलं तर राजा लिहून टाकतो. कोणता अलंकार? अनुप्रास अलंकार. देवा दीन दयाळा दूर दुःख दवडी शांतीच मज दे. काय आलं रिपिटेशन? याच्यामध्ये काय आलं? रिपीट पुन्हा पुन्हा कोणत्या अक्षर झालं? देवा दीन दयाळा दूर दुःख दवडी शांतीच मज दे. द द द द रिपीट झालेला आहे. कोणता अलंकार? कोणता अलंकार? हे पाय ना, देवा दीन दयाळा दूर दुःख दास. कोणता अलंकार होते? दवडी. द द द कोणता अलंकार होते? तर हा तोच अलंकार होते अनुप्रास अलंकार. कारण अनुप्रासची व्याख्या आपण पाहिली की भाऊ एकच अक्षर वारंवार रिपीट झालं पाहिजेत. बरोबर? बालिश बहु बायकात बडबडला. सांगा बरं काय काय रिपीट झालं याच्यात? म्हणजे कुठलं अक्षर रिपीट झालं असं म्हणायचं मला. बालिश बहु, तुम्ही बोला ना, तुम्ही अय दाजी बोला ना. बालिश बहु बायकात बडबडला. काय झालं रिपीट? ब ब ब. बालिश बहु बायकात बडबडला. ब ब ब. कोणता अलंकार? अनुप्रास अलंकार. कोणतं वाक्य सांगितलं? बालिश. त्याच्यासाठी बा मी कलर ना, जे रिपीट शब्द होत आहेत, अक्षर सॉरी, ते वेगळ्या कलर मध्ये लिहिलं. म्हणजे टाईप करणं बी सुद्धा ही कला आहे इथं, पाहून घ्या तुम्ही. म्हणजे एकदम कितीही साधारण विद्यार्थी असेल तरी त्याला पाहिल्याबरोबर कळते की ज्याला हे पाहून कळत नाही भाऊ त्यानं स्पर्धा परीक्षा सोडून द्या. जय हिंद जय महाराष्ट्र. मला जमत नाही आणि संन्यास घ्यावा असं म्हणून. कारण फक्त वाचता यायला पाहिजे. आपली कंडिशन काय? ज्याला मराठीत वाचता येते त्याला आपलं व्याकरण कळते बस. जगू बरोबर का रे बा? काय म्हटलं मी? बालिश बहु बायकात बडबडला. ब ब ब ब. आणि किती वेळा यावा असं बंधन नाही. 2 3 4 वेळा येते बस. तुम्हाला समजते की भाऊ हा अलंकार कोणता आहे? अनुप्रास अलंकार आहे. संत म्हणती सप्तपदे साधूसी सहवासे लाभते. काय झालं रिपीट? रिपीट काय झालं? सर्वांनी प्रेझेंटी लावायची आल्यानंतर. म्हणजे तुम्ही दिसले पाहिजे ना किती जण आहेत, काय आहे, की जागेवर किती आहेत, आळशी किती झाले, नंतर किती ऐकतात, सगळे कळलं पाहिजे. काय सांगत आहो मी तुम्हाला? काय म्हटलं? संत म्हणती सप्तपदे सहवासी साधूसी लाभते. आता अर्थ कळाला का? नाही. मग अर्थ तुला घेणदेनच नाही, त्याचं काही घेणदेन नाही. अर्थ भाव आता असे बी काही कार्यकर्ते आहेत आपल्याजवळ की ज्याला जोडाक्षर वाचता येत नाही, आणि ते बी लागू शकतात. फक्त मेहनतीची तयारी पाहिजे सध्या. ऋषी तू आज उशिरा जॉईन झाला, तू काय लोचा कुठं? संत म्हणती सप्तपदी साधूशी सहवासे लाभते. स स स आला. कोणता अलंकार होते? अनुप्रास अलंकार होते. पाहून घ्या. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी लाभते. स स स कोणता अलंकार? अनुप्रास अलंकार. बरोबर राईट का? मोठेपणाचा मार्ग मरणाच्या. काय म्हटलं?
मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. म मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. म आलं. कोणता अलंकार होते? अनुप्रास अलंकार होते. यस. मनमोहिनी, बरोबर राईट का? मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. काय झालं दत्ता भाऊ? काय झालं? रिपीट. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा माझ्या मनातून मावळेना. कोणता अलंकार होते? अनुप्रास अलंकार. एखादं तुम्ही उदाहरण सांगा ना. मी तर घेत जाऊ भरपूर, पण आणखी तुमच्या मनात एखादं उदाहरण असेल सांगा. काही अडचण नाही, सांगायला काहीच अडचण नाही आपल्याजवळ. म आला. कोणता अलंकार होते? अनुप्रास अलंकार. काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही. काय म्हणत आहो? काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही. क काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही. क कोणता अलंकार? अनुप्रास अलंकार. सांगा, प्रामाणिकपणे सांगा, अनुप्रास अलंकार कळाला का? काय किचकट आहे का? काहीच किचकट नाही, मला तर वाटते एकदम सोपा आहे. सांगा. आणि बरेच जण आता महाराष्ट्रातून तब्बल आतापर्यंत भरपूर अप्रतिम प्रतिसाद आला विद्यार्थी मित्रांनो. आपल्या चालू बॅचला व्यवस्थित प्रतिसाद आहे. फक्त एवढंच आहे की बरेच कार्यकर्ते आपले आहेत की लाईव्ह न पाहता त्याला नंतर रेकॉर्डिंगची इच्छा आहे. अरे तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू दिलेला आहे सर मी. शक्यतोवर अनलिमिटेड व्ह्यू कोणी देत नसते. 2, 4, 5 व्ह्यू देतात, बस विषय क्लोज. पण हे दिलं कासाठी की बा ठीक आहे चला भरपूर एक्झाम आहेत, हे नाही ते नाही ते, तुम्हाला रिव्हिजन बी झालं पाहिजे, वारंवार ऐकता आलं पाहिजे. आणि पीपीटी पहा तुम्ही, एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती, कुठलंच पुस्तक वाचायचं काम नाही. मी 100% सांगतो असं. बरोबर. फक्त आता तुमची जबाबदारी आहे की जे आणखी असे विद्यार्थी आहेत की जिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. तुम्ही नाही तर असं नाही झालं पाहिजे भाऊ मी बॅच घेतली, बॅच तर 1 नंबर आहे, मास्तर 1 नंबर शिकवते, की दुसरा सांगू नये आपण, नाही तर आपल्यापेक्षा ती पुढे जाईल, अशी बी मानसिकता नसली पाहिजे स्पर्धा परीक्षेत. स्पर्धा ही ओपन असली पाहिजे, खुली असली पाहिजे. स्पर्धा ही काही दोघात कधीच नसते. स्पर्धा ही आपली महाराष्ट्रासोबत असते. तुम्ही जिथं जिथं अभ्यास शिकत असता, वेगळ्यातले खेड्यापाड्यातले जिल्ह्यातले सगळे विद्यार्थी आपलं लेक्चर ऐकतात. काही विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नसेल की बाबा घे भरारी प्लॅटफॉर्मवर काय जादू आहे. त्यांच्यापर्यंत तुम्ही सांगायचं म्हणजे काय, त्याला तुम्ही म्हणजे काय काही 90 थोडी पाजायचे ऋषी आपल्याला, काहीच नाही. त्याला एवढंच सांगायचं की बाबा हे ॲप आहे, हे डाउनलोड कर, हे 10 डेमो लेक्चर आहेत, तुला पटलं तर की नमस्कार, अच्छा बातम्या संपलं, एवढंच बोलायचं, बाकी काही नाही. आणि 10 लेक्चर ऐकले की ते 100% बॅच म्हणजे त्याला 101% आवडते आपली, कारण तेवढं सोपं सांगतो आपण. ओके चला, विषयांतर नको, फक्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे किंवा आपलंही कर्तव्य आहे की मास्तरचं थोडंसं 4 लोकांपर्यंत सांगणं हे तुमचं बी कर्तव्य ठरते. ओके चलो, अनुप्रास अलंकार मध्ये काही डाऊट कोणाला? नो डाऊट. नंतर दुसरा आहे यमक अलंकार. आता यमक मध्ये तुम्ही काही गोष्टींना ऐकलेलं बी सांगतो मी तुम्हाला. पहा मॅडम, सर लक्ष द्या. आता याच्या आधी आतापर्यंत पहा काय सुरू केलं आपण? अलंकार. अलंकाराचा अर्थ काय सांगितलं? एखाद्या वाक्यामध्ये चरणामध्ये जेव्हा शब्द चमत्कृती किंवा साधली जाणारी अर्थ चमत्कृती म्हणजे अलंकार. अलंकाराचं किती गटात वर्गीकरण केलं? 2 गटामध्ये. बरोबर राईट का? एक उदाहरण सांगितलं चेतनने, बरोबर. गळद निळे जलद भरून आले. कोणता अलंकाराचा आहे? याच्या आधी सांगितलेला. कोणता अलंकार आहे? गळद निळे जलद भरून आले. अलंकार ओळखा, बिंदास लिहून टाका. अनुप्रास अलंकार. गानिळ. अरे बरोबर आहे ना? 100%. ऍक्च्युली हे वाक्य आपण कशामध्ये ऍड केलेलं आहे? PYQ मध्ये केलेलं आहे. आणखी म्हणजे आता पहा ना किती उदाहरणं. असं नाही की प्रत्येक अलंकाराचे 3-4 उदाहरणं पाठ असले तरी भरपूर काही अडचण नाही. पण कोणते? जे वारंवार परीक्षेत येतात. आणि याही पलीकडे जाऊन आपण ओंकार काय घेणार? PYQ, जे प्रश्न घेतो भाऊ त्याच्या बाहेर येत नाही, हे उदाहरण. आणि जे आता याच्यानंतर जे जेव्हा आपलं अलंकार संपतात शेवटी जे PYQ घेतो याच्यात न आलेलं उदाहरण तिकडे आपण कॅच करतो. त्यात यमक अलंकार. यमक सुद्धा हा कोणता अलंकार आहे? शब्द अलंकार आहे. बरोबर राईट. आता यमक जेव्हा आपण शाळेत जायचो 5, 6, 7वी, 5वी, 6वी, 7वी शाळेत गेली सांग तुम्ही? गेले का शाळेत? तेव्हा आपल्याला एखादी कविता असायची इंग्रजीमध्ये आणि आपल्याला प्रश्न असा, चूज द करेक्ट रायमिंग वर्ड.
म्हणजे रायमिंग वर्ड शोधा. आणि आपल्या शिक्षकांनी आपल्याला एवढं सांगितलं होतं मास्तरनं की भाऊ काहीच लोचा नाही करत, शेवटी शेवटी जे शब्द येतील ते रायमिंग वर्ड असतात. म्हणजे रायमिंग वर्ड म्हणजे काय हो, एक प्रकारे यमक अलंकार असते मराठीत. यमक अलंकार. मग यमक अलंकार म्हणजे काय? कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी, पहा काय बोलतो, प्रमाणित व्याख्या. मी जे व्याख्या सांगतो ते प्रमाणित पुस्तकातलीच आहे आणि ते पेपरात येणार तशीच, तेच डिमांड असणार. पेपर कुठलाही असला आणि पेपर काढणारा महाराष्ट्राच्या बाहेरचा थोडी असेल, आपल्या स्टेट लेवलच्या परीक्षेत कुठला तरी संदर्भ असतेच, हे लक्षात ठेवा. काय सांगत आहो? यमक अलंकार. जेव्हा कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी सारखा उच्चार, मोठ्या लक्ष दे, कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी सारखा उच्चार आणि भिन्न अर्थ. म्हणजे काय सांगतो मी? सारखा उच्चार आणि अर्थ कसा? भिन्न अर्थ निघाल्यास कोणता अलंकार होते? यमक अलंकार होते. मग यमक मध्ये काय होते? उच्चार सारखा होते, शेवटी शब्दाच्या उच्चार सारखा होते, पण त्या शब्दाचा अर्थ राजा भिन्न होते, तेव्हा होणारा अलंकार यमक होते. मग यमकच्या त्यामध्ये हे काही प्रकार वगैरे नाही मी सांगत आहो, पण यमक मध्ये तेवढं डिटेल तर विचारत नाही. आद्य यमक, पुष्प यमक, धाम, एवढं डिटेल शक्यतोवर विचारत नाही, पण तुम्हाला माहित असावं. अरे यमक माहित आहे तर हे माहित असलं पाहिजेत. आता आद्य यमक. आद्य म्हणजे काय रे? आद्य म्हणजे पहिला. आद्य म्हणजे पहिला. मग जर एखाद्या वाक्यात एखाद्या चरणामध्ये सुरुवातीलाच जर यमक साधले जात असेल, सुरुवातीला यमक साधला जातो पाहिजे, साधा ऐकणे. मग सुरुवातीला म्हणजे काय? वाक्य पाठ नाही पाहिजे, समजून घे. यमक आद्य यमक म्हणते. आद्य म्हणजे सुरुवातीला. काय म्हणते? शारदेस मग राज तुसा हे, शारदे दुवदना वदताही. संस्कृत मधलं वाक्य आहे. संस्कृत मधलं कसं कळणार तुले? नको कळू देऊ ना, काय टेन्शन नको घेऊ, पण एवढं तर कळलं. शारदे कुठं आलं? सुरुवातीला आलं. उच्चार सारखा, बरोबर. उच्चार कसा झाला? सारखा झाला. यमक साधलं, यमक अलंकार. आणि यमक मधला कोणता? हा आद्य यमक. आणि असंच जर शेवटी, वाक्याच्या शेवटी यमक साधलं जात असेल तर त्याला अंत्य यमक म्हणतो. अंत्य म्हणजे काय रे? अंत्य म्हणजे शेवटचा. अंत्य यात्रा नसते का? शेवटची यात्रा, बरोबर राईट का? तेव्हाच लोक काळ्या करतात आपल्या. जिवंतपणी काही विचारत नाही आपल्याला. अंत्य यमक, अंत्य म्हणजे शेवटचा, बरोबर आहे का? वाक्याच्या शेवटी जेव्हा यमक साधलं जाते, कुठं? वाक्याच्या शेवटी जेव्हा यमक साधलं जाते तेव्हा होणारा अलंकार यमकच, पण त्या यमक मधला कोणता? अंत्य यमक. आता वाक्य पाठ करण्याची गरज नाही, फक्त यमक कशाला म्हणतात भाऊ? उच्चार जरा सारखा वाटला तुला, पद्धतशीर वाटला, लिहून टाक. कोणता अलंकार? यमक अलंकार. मना सज्जना भक्तिपंतेची जावे, पाहून घे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जावे आणि स्वभावे वे. उच्चार सारखा, अर्थ भिन्न, अलंकार कोणता? यमक. आणि त्या यमक मध्ये इथं शेवटी नाद निर्माण झाला म्हणून याला अंत्य यमक म्हणतात. यातही एक पुष्प यमक असते आणि एक दाम यमक असते. दाम यमक म्हणजे काय? पा लक्षात ठेवा काय म्हणतो ना, लक्ष द्या. दाम यमक माहिती आहे का तुम्हाला? पावर हे पहिल्या वाक्याचा पहिला शब्द कोणता? यमक. ज्ञान भाऊ लक्ष दे. दाम यमक म्हणजे काय? पहिल्या वाक्याचा पहिला शब्द तर दुसऱ्या वाक्याचा शेवटचा शब्द. हे पाहून घ्या. हे दुकानदारी कसं? पहिल्या वाक्याचं दोन वाक्य समजा, काय? पहिल्या वाक्याचा पहिला शब्द. चला, पहिलं वाक्य हे आला, वसंत कवी कोकिल, हाही आला. पहिल्या वाक्याचा पहिला शब्द कोणता आहे? आला. चला घे. तर दुसऱ्या वाक्याचा शेवटचा शब्द आला, पितो सुचवितो अरुणोदयाला. ला आला अरुणोदयाला. उच्चार कसा झाला? सारखा झाला, पण अर्थ कसा आहे? भिन्न आहे. मुख्य अलंकार यमक. यमक मधला कोणता? धाम यमक होते. धाम यमक केव्हा मग सांगितलं मी? जेव्हा वाक्य सुरुवात होते, पहिल्या वाक्यातील पहिला शब्द आणि दुसऱ्या वाक्यातील शेवटचा शब्द यामध्ये जेव्हा यमकता साधली जाते तेव्हा होणारा यमक कोणता असते? दाम यमक. आणि यमक मध्ये आणखी एक असते पुष्प यमक. काय म्हटलं? यमक मध्ये आणखी कोणता यमक असते? पुष्प यमक. मग पुष्प यमक म्हणजे काय सांगितलं? एकापेक्षा जास्त वेळा. लक्ष दे. एकापेक्षा जास्त वेळा जेव्हा नाद निर्माण होतो तेव्हा होणारा अलंकार यमक. पण कोणता यमक भाऊ?
तर पुष्प यमक. लक्षात कसं ठेवायचं? सोपं आहे सांगतो मी. जास्त बुद्धी खर्च करायची नाही. जिथं लावायची तिथं जास्त लावायचं. पुष्प म्हणजे फुल. फुलाले पाकळ्या एकापेक्षा जास्त असतात असं लक्षात ठेवायचं बरं. नाही तर मशीन आहे काय व्याख्या आहे का? व्याख्या फिक्या काही नाही भाऊ. पुष्प म्हणजे फुल म्हणतो. फुलाले पाकळ्या एकापेक्षा जास्त. मग असं लक्षात ठेवतो. पुष्प यमक म्हणजे काय? तर एकापेक्षा जास्त वेळा जर नाद निर्माण होत असेल तर तेव्हा होणारा यमक कोणता? कोणता? पुष्प यमक होते. बोला काहीतरी बोला. काही व्यक्त झाले पाहिजे. नुसतं माठासारखे बसू राहिले. थंड पाणी प्यायचं आणि बसायचं. अरे वा. पुष्प यमक जेव्हा एकापेक्षा जास्त वेळा काय होत असेल? नाद निर्माण होत असेल तर तेव्हा कोणता यमक? पुष्प यमक. पाना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा झडो विषय सर्वदा नावडो. घडो पडो नावडो. उच्चार सारखा पण मधात बी आलं शेवटी आलं. म्हणजे काय? एकापेक्षा जास्त वेळा नाद निर्माण झाला. अलंकार कोणता? यमक. यस बरोबर राईट. कोणी दिला जिवाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वार केला. बरोबर. झाला केला. कोणता अलंकार? यमक. तुम्हाला फक्त परीक्षेत यमक विचारते. जर एखाद्या वेळेस चुकून याच्या नंतर जर आला भाऊ पुष्प म्हणजे काय, पुष्प यमक म्हणजे काय, दाम माहीत असलं पाहिजेत. यमक माहीत झाला का पहिले सांगा मला. जेव्हा ठराविक ठिकाणी आता हे जे अलंकार पाहतो आपण शब्द अलंकार आहेत. शब्द अलंकार किती सांगा बरं. असा जर प्रश्न विचारला एकूण शब्द अलंकार किती? चला बोला फास्ट. एकूण शब्द अलंकार किती? शाबाश. किती आहेत? 3. कोणते? अनुप्रास यमक आणि श्लेष. बोला चला. अनुप्रास यमक आणि श्लेष हे शब्द अलंकार आहेत. राहिलेले जे शिकणार ते कोणते असणार? अर्थालंकार असणार. शब्द अलंकार मध्ये नंबर 1 चा पाहिला कोणता? अनुप्रास. अनुप्रासची व्याख्या काय पाहिली? अनुप्रास कसा लक्षात ठेवायचा? जेव्हा एकच अक्षर वारंवार येऊन जेव्हा नाद निर्माण होते तेव्हा होणारा अलंकार अनुप्रास होते. ब ब ब असेल, प प प असेल, कुठलाही होऊ द्या तेव्हा होणारा अलंकार अनुप्रास. बरोबर राईट का? आणि आता सांगितलं यमक. यमक तर माहित झालं आपल्याला. यात काय पाहिलं आपण? यमक मध्ये पुष्प यमक पाहिलं, दाम यमक पाहिलं, आद्य यमक पाहिलं, अंत्य यमक पाहिलं. बरोबर राईट. आद्य यमक म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आलं पाहिजेत. अरे बरोबर राईट का? अंत्य यमक म्हणजे वाक्याच्या शेवटी नाद निर्माण होते. फक्त दाम यमक वेगळी व्याख्या आहे. काय दाम यमकची? पहिल्या वाक्यातील पहिला शब्द शेवटच्या दुसऱ्या वाक्यातील दुसरा शेवटचा शब्द असं म्हणून यात नाद निर्माण होते तेव्हा दाम यमक. आणि पुष्प यमक आताच बोललो मी. काय बोललो? जेव्हा एकापेक्षा जास्त वेळा नाद निर्माण होते तेव्हा होणारा अलंकार यमक. कोणता यमक? पुष्प यमक. वाक्य पाठ करण्याच्या भानगडीतच नाही पडायचं. तुम्हाला तिथं आपल्याला पेपरमध्ये 4 पर्यायावरून अचूक पर्याय ओळखायचा आणि जेव्हा वारंवार घेऊ पाठ होतच ते ऐकू. ओके यस. आता शब्द अलंकार म्हणला. तिसरा आहे श्लेष अलंकार. महत्वाचा आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न असते. कोणता अलंकार? श्लेष अलंकार. समजत आहे का? कोणता अलंकार सांगतो आता? श्लेष. तिसरा जो शेवटचा शब्द अलंकार आहे. आता श्लेष केव्हा होते? लक्ष द्या. जेव्हा एखाद्या वाक्यात एकच शब्द भिन्न अर्थाने, भिन्न म्हणजे एकापेक्षा जास्त अर्थाने, म्हणजे याचा अर्थ किमान 2 अर्थ. शब्द एक अर्थ भिन्न. लक्ष दे. शब्द एक अर्थ भिन्न होत असेल तर तेव्हा होणारा अलंकार कोणता असते? श्लेष अलंकार असते. काय सांगत आहोत? श्लेषचं उदाहरण मी. उदाहरण म्हणजे व्याख्या काय सांगत आहोत? उदाहरण तर घेऊच आपण. श्लेष म्हणजे काय होते? एकच शब्द जेव्हा भिन्न अर्थानं येते तेव्हा होणारा अलंकार कोणता? श्लेष. व्याख्या आलेली आहे भावा याची. एकाच वाक्यात एकच शब्द 2 अर्थाने म्हणजे भिन्न अर्थाने जेव्हा येते तेव्हा होणारा अलंकार कोणता? श्लेष. श्लेष अलंकारात 2 प्रकार पडतात. श्लेष अलंकाराचे. एक सभंग श्लेष आणि दुसरा अभंग श्लेष. मग अभंग श्लेष म्हणजे काय? लक्षात कसं ठेवायचं? अभंग याचा अर्थ काय होते? अभंग याचा अर्थ काय होते? अभंग म्हणजे काय रे? अर्थ अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे भंग न पावणे. अभंग म्हणजे जे भंग पावलेले नसते, म्हणजे जे तुटलेलं नाही. जेव्हा एका शब्दाचे 2 अर्थ होतात पण
त्या शब्दाची फोड न करता जेव्हा दोन अर्थ निघतात तेव्हा त्याला अभंग श्लेष म्हणतात. सांगतो उदाहरण सांगतो. स्वाध्यायामध्ये बी आपण PYQ मध्ये बी प्रश्न घेतलेले आहेत बरं, टेन्शनच नाही घ्यायचं. लक्षात ठेवा. प्रयोगावर याच्या आधी चॅप्टर प्रयोग घेतलं, किती सेशन घेतलं प्रयोगाच्या PYQ वर? पूर्ण प्रयोगावर 7 लेक्चर घेतले भाऊ. आणि लेक्चर अति लेंदी बी घेत नाही आपण, नाही तर 1.5 तासाचं लेक्चर एक झालं काय तर लेक्चर पाहता पाहता बस चाललं, तसं नाही. म्हणजे प्रॉपरली तेवढ्या तासाचं आपलं व्यवस्थित एकाग्रता असते. लगेच एखादं सेशन शिल्लक होईल एखाद्याच्या. 2 सेशन घेतले PYQ चे प्रयोगावर, आणखी बी काही प्रश्न त्यात ऍड करून एखाद्या दिवशी 3रं सेशन घेईल प्रयोगावरचेच प्रश्न. टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे त्याच्या बाहेर उदाहरण येणार नाही तुम्हाला. फक्त असं दिसेल की भाऊ की मास्तरनं शिकवलं जसं आहे तसं पूर्ण. तर असं काय म्हणतो आम्ही श्लेष. श्लेषचा अर्थ काय सांगितला मी? श्लेषचा अर्थ काय सांगितलं? जेव्हा एकच शब्द, काय म्हणतो आम्ही? जेव्हा एकच शब्द, लक्ष ठेव, 2 अर्थाने येत असेल म्हणजे भिन्न अर्थाने येत असेल तेव्हा होणारा अलंकार कोणता असते? श्लेष अलंकार असते. बरोबर. आता अभंग श्लेष, अभंगाचा अर्थ काय सांगितला मी? अभंग म्हणजे जे भंग पावत नाही, जे तुटलेले नसते त्याला अभंग श्लेष. म्हणजे जेव्हा एकाच शब्दाचे 2 अर्थ येतात पण त्या शब्दाची फोड केलेली नसते तेव्हा त्याला अभंग श्लेष म्हणतात. पहा अभंग श्लेष म्हणजे काय? लक्ष द्या. कोणता श्लेष? अभंग. शब्दाची फोड न करता जेव्हा 2 अर्थ निघतात तेव्हा होणारा अलंकार किंवा होणारा श्लेष कोणता? अभंग श्लेष. शब्दाची फोड न करता 2 अर्थ निघतात तेव्हा होणारा श्लेष कोणता? अभंग. अभंग म्हणजे जे भंग पावत नाही. रामरावांना सुपारी लागते का? किंवा रामरावांना सुपारी लागते, एवढंच वाक्य घेतलं, काही अडचण नाही. मग रामरावांना सुपारी लागते का याचा अर्थ रामरावाले सुपारी पाहिजे का? आणि दुसरा अर्थ होते रामरावांना सुपारी लागते का म्हणजे बा चक्कर वगैरे किंवा गचकते का ती, किंवा खाल्ली तर भोळ गिळ येते का, म्हणजे सुपारी लागते का. म्हणजे शब्द एक अर्थ 2 होता त्याची. पहा ना काय म्हणते, रामरावांना सुपारी लागते का? लागते म्हणजे रामरावाले सुपारी पाहिजे का किंवा त्या सुपारीचा त्रास वगैरे चक्कर होते येते का. शब्द एक अर्थ 2 या लागतेचा अर्थ होते. अलंकार कोणता? श्लेष. मुख्य अलंकार श्लेष. मग श्लेष मध्ये तुम्हाला जर विचारलं भाऊ हे सभंग श्लेष आहे का अभंग, तर सरळ सरळ कळते. इथं लागते शब्दाची फोड केली का? फोड केली का म्हणजे शब्दाच्या मधात आडवी रेष आली का? नाही. आडवी रेष आली नाही म्हणजे फोड केली नाही, आणि फोड केली नाही म्हणजे तो श्लेष. कोणता श्लेष? तर अभंग श्लेष. बघा उदाहरण, श्रीकृष्णास पूजले सुमनाने. काय म्हटलं वाक्य? बा बरोबर अधोरेखित सुद्धा केलं बरं मी. हे पा एकदम व्यवस्थित कळेल तुम्हाला. श्रीकृष्णास पूजले सुमनाने. आता श्रीकृष्णास पूजले सुमनाने, सुमन या शब्दाचे अर्थ 2 होतात इथं. सुमन बरोबर आहे का? सुविचार. सुचा अर्थ होते चांगला, बरं विचार, चांगला विचार. मग सुमन, सु म्हणजे चांगलं, मन म्हणजे श्रीकृष्णात चांगल्या मनाने मनोभावाने पूजा केली, आणि श्रीकृष्णास पूजले सुमनाने म्हणजे श्रीकृष्णास फुले वाहिली. शब्द एक अर्थ 2. अलंकार कोणता? कोणता अलंकार? श्लेष. आणि कोणता श्लेष? अभंग श्लेष. का अभंग श्लेष? कारण शब्द एक आहे भाऊ पण त्याचे फोड करून 2 अर्थ नाही. याचा अर्थ कोणता अलंकार? अभंग श्लेष. बरोबर आहे. शंकराच्या देवळात आरती चालते का? किंवा शंकराच्या देवळात आरती चालते असं म्हटलं. आता आरती, आरती या शब्दाचे अर्थ 2 होतात. शंकराच्या देवळात आरती चालते म्हणजे आरती आपली जी आरती करतो आपण, बरोबर आहेत का? आणि शंकराच्या देवळात आरती चालते याचा अर्थ आरती हे मुलीचं नाव सुद्धा आहे. आरती चालते म्हणजे आरती आली तरी चालते. शब्द एक अर्थ 2. कोणता अलंकार? श्लेष अलंकार. आणि कोणता श्लेष? तुम्हाला सरळ डोक्यात एवढंच ठेवायचं, मधात आडवी रेष आली नाही मधात तर तो अभंग श्लेष. बस. सांगलीला येतेस का? शब्द एक अर्थ 2. अरे असे किती उदाहरणं घेतले, म्हणजे 5 उदाहरण नाही घेत ना आपण, जे ब्रँडेड आहेत परीक्षेत येतात. बाकी तर हे आल्यावर तुम्हाला तिथे येणारच आहे तो. नाहीतर मग काय अलंकार तुम्हाला समजून राहिला आणि मी मोठेपणा करू राहिलो, चालू द्या उदाहरणं, बस समजलं का? कन्सेप्ट करणं आवश्यक आहे.
आणि आपण जे उदाहरणं घेतो ते वारंवार आलेले आहेत, फिरून फारून तेच येतात. इन केस बाय चान्स जर दुसरं उदाहरण आलं ऋषी, तरीही या उदाहरणावर तुमची बुद्ध्यांक एवढा डेव्हलप असते की ते उदाहरण तुमच्या पुढे चिल्लर असते. कुठलंही प्रकरण घ्या तुम्ही, त्याच्यासाठीच आपण आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आपल्या बॅचचं, शिकवतात सगळेच महाराष्ट्रात शिकवणारे आहो. तुम्हाला काय जिल्ह्यात गेले की लेक्चर भेटतील, त्याचा विषय नाही. पण आपलं जे 15 वर्षाचा अनुभव तुमच्यासाठी आपण एवढा पणाले लावत आहोत. आता बऱ्याच जणांचे मॅसेज येतात, फोन येतात, सर तुम्ही 1 नंबर शिकवता, बरोबर राईट का? तर भाऊ 1 नंबर शिकवतो तर तू आता मला ऑनलाईन ऐकत आहे, पण मी 2011 पासून तर ते माझी तेवढी मेहनत आहे. आणि या मेहनतीतून समजलं की काय शिकवलं पाहिजे, कुठं जास्त बोललं पाहिजे, काही गोष्टी स्किप असतात. कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. व्याकरण जरी आहे तरी एक ढाचा असते याचा, आणि ज्याला बरोबर व्याकरणाची नस पकडली की ते बरोबर समजते, त्याने काहीच अडचण नाही. आता आपण प्रयोग शिकलो, मिश्र प्रयोग. अहो तुम्ही लेक्चर पहा, मिश्रवर एक लेक्चर घेतला आपण, आणि कमी टायमाचा लेक्चर आपलं म्हणजे टाइमपास नाहीच. त्यात कुठलंच पुस्तक नाही वाचायचं, डायरेक्ट पेपरला जायचं, लेक्चर देऊन जर त्याच्या बाहेर उदाहरण किंवा त्या नियमाच्या बाहेर आलं तर येऊन मला भेटायचं की भाऊ तुम्ही तर जास्त सांगत चला. असं होऊच शकत नाही, बरोबर आहे का सांगा तुम्ही? तर मेहनत असते म्हणून हे तुम्हाला एवढं दिसते. आगळं वेगळं वैशिष्ट्य सांगत होतो. बॅचचं काय आहे, शिकवणारे भरपूर असतील, तुम्हाला लेक्चर भेटत आहे, ओके. अनलिमिटेड व्ह्यू दिली, ठीक आहे. एखादा व्यक्ती अनलिमिटेड व्ह्यू बी देऊ शकते महाराष्ट्रातला, चला दिली. पण आपण प्रत्येक प्रकरणावर PYQ घेतो ना, शक्यतो असं कुठंच घेतल्या जात नाही. पण एखादा PYQ घेणाराही असेल, पण PPT अशी दाखवा तुम्ही मला एवढी टाईप, स्वतः मी तिथं बसून करून घेतोय. टायपिंग जरी मला येत नसेल भाऊ तरी मित्राजवळ बसून टायपिंग करून घेतो. तेव्हा कुठं हे प्रेझेंटेशन एवढं होतं, कुठं काही कुठल्या चूक आहे का शब्दात दाखवा मला एखादं. 3 वेळा वाचतो, नंतर मग इथं आपण डायरेक्ट फायनल PPT करतो. बरं हे PPT सोडून तुम्हाला नोट्स नाही देत का? आपण नोट्सचं फोल्डर करून नाही राहिलो का? झेरॉक्स जर काढायचं असेल दिलं नाही का? साक्षी मॅम, चेतन सर, राज सर, ऋषी, चेतन सगळ्याचे नाव घेणं शक्य नाही, ओमकार. तर हा फायदा आहे. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की भाऊ जसं तुम्ही आता घे भरारी परिवारासोबत जोडले, तर तुम्ही एक काम केलं पाहिजेत की जिथं आपण पोचलो नाही आपल्या अभ्यासिकेत चहा पितांनी टाइमपास नका करू. तुम्ही काही म्हणजे असे बातमी नका देऊन आपल्या घे भरारीची. तुम्ही फक्त एकच करायचं की भाऊ नवीन पोरं असतात, 12वी झालेले असतात, त्याला माहीत नाही. हां, जे वाशिमचे आहेत ते ऑफलाईन करू शकतात, आसपासच्या जिल्ह्यातले सातारा, सांगली, सोलापूर, इथं कशाला येईन ते मराठी व्याकरणचा ऑफलाईन करायला भाऊ नाही येणार. ते त्याला सांगायचं तुम्ही आता साताऱ्याचे ॲडमिशन आहेत, आपल्याला मुंबईचे आहेत, कोल्हापूरचे आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांना मित्रांना एकच सांगायचं की भाऊ तर बरं आहे. त्याला वाटलं तर तुमचंही पुण्याचं काम होईल आणि माझाही 2 पैशाचा फायदा होईल, नाव तिथं आपण पोचू. निसर्ग बरोबर देते आपल्याला. ओके, अभंग. आता प्रश्न कसा आहे, श्रीकृष्णास पूजले सुमनाने. सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे चांगलं मन. शब्द 1, अर्थ 2. कोणता अलंकार? श्लेष. आणि श्लेष मधला जर विचारला तर अभंग श्लेष. मग सभंग श्लेष म्हणजे काय हो? सभंग श्लेष म्हणजे काय? सभंग जे भंग पावते, सभंग जे भंग पावते, जे तुटलेलं असते, बरोबर राईट का? सभंग म्हणजे भंग पावलेलं. जेव्हा एका शब्दाचे 2 अर्थ निघतात, पण केव्हा? त्या शब्दाची फोड करून तेव्हा होणारा अलंकार श्लेष. पण कोणता श्लेष? सभंग श्लेष. म्हणजे काय म्हणते, शब्दाची फोड केल्यावर जेव्हा 2 अर्थ निघतात तेव्हा होणारा अलंकार कोणता? सभंग श्लेष होते. बरोबर राईट? काय सांगितलं साक्षी मॅमनं उदाहरण? हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. बरोबर बोलल्या. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. काय उदाहरण सांगितलं? डायरेक्ट आलं उदाहरण. हे मेघा, आलेलं उदाहरण आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यात कोणत्या शब्दाचे 2 अर्थ झाले ते सांगा मला तुम्ही पहिले. जाऊ द्या, सांगा बरं. वाक्य सांगितलं हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता या वाक्यात कुठल्या शब्दाची फोड करून 2 फोडलाच नाही, पण कोणत्या शब्दाचे 2 अर्थ होतात ते तुम्हाला सांगायचं. शब्द सांगा फक्त, अर्थ मी सांगू. सांगा बरं, ओळखा. एवढा वेळ? जीवन. शाबास. जीवन या शब्दाची, हे मेघा तू सर्वांना जीवन देतो. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. शब्द 1, अर्थ 2, अलंकार कोणता? श्लेष. आणि सभंग का अभंग? जीवन. जीवन या शब्दाची कुठं फोड केली का? नाही केली. श्लेष कोणता? अभंग श्लेष.
आणि याही पुढे जाऊन आता सबंग श्लेष सांगितला. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. पहा काय म्हणते, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, नवरी हा शब्द. शिशुपाल नवरा मी नवरी. पहा काय म्हणते, पहिलं वाक्य काय म्हणते, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. म्हणजे श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, म्हणजे पहिल्या नवरीचा अर्थ स्वीकार करायला तयार आहे. या पहिल्या नवरीचा अर्थ होते स्वीकार करते. आणि दुसरं काय म्हटले, शिशुपाल नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी, म्हणजे मी त्याचा स्वीकार करणार नाही. हे दाजी इकडे बाहेर रेश मारली आडवी, याचा अर्थ होते नवरी, म्हणजे मी त्याचा स्वीकार करणार नाही. नवरी शब्द एकच आहे, पण फोड करून त्याचे अर्थ दोन झाले. तो श्लेष, पण कोणता श्लेष, सभंग श्लेष. कुस करू नका ही सू म्हणे, जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली सू म्हणे. वाक्य पाठ करण्याची गरज नाही. इथं कळते सू म्हणे आणि सू म्हणे शब्द सारखे आले. पहा ना, सू म्हणे सू म्हणे सारखे आले काही शब्द, पण अर्थ भिन्न आहे ना. अर्थ जरी कळला नाही मॅडम तुम्हाला, तरी तिथं मेळ लागते चार पद येऊन. कुछ करू नका ही सू म्हणे, म्हणजे इथं काय म्हणते, कुछ करू नका ही सू म्हणे. एका सुमनचा अर्थ होते मन, आणि दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या शब्दाचा अर्थ होते काय, तुम्हास अर्पिली सुमने. बरोबर, चांगली मने, म्हणजे एक फुल आणि दुसरं चांगलं मन. शब्द एक अर्थ दोन. आणि जेव्हा असं होते तेव्हा अलंकार श्लेष. आणि कोणता श्लेष, सभंग श्लेष. बरोबर राईट का, बरोबर ऋषी. आणि हे पाहता आतापर्यंत काय काय शिकलो आपण अलंकारात. आता सगळ्यात पहिले काय सांगितलं मी तुम्हाला, शेवटी जॉईन झालेले वारंवार ऐकायचे उदाहरण 100% येते. अलंकाराला लक्षात काय ठेवायचं, व्याख्या नाही ठेवली तरी सहज आपल्याला पर्यावरण कळते जर विचारली तर. रासरी जोग या व्यक्तीने अलंकाराबद्दल एक विधान केलेलं आहे. अलंकाराला काव्य विभ्रम, मगाशी बोललो मी, डायरेक्ट प्रश्न येऊ शकते, अलंकाराला काव्य विभ्रम कोणी म्हटले, कोणी म्हटले, रासरी जोगनं म्हटलं. आणि अलंकार मंजुषा हा ग्रंथ कोणी लिहिला, मालतीबाई बेडेकर. अलंकाराचं किती गटात वर्गीकरण होते तर बिंदास लिहून टाका, 2 गटात होते. 2 गट कोणते, एक शब्द अलंकार आणि दुसरा कोणता, अर्थ अलंकार. मग यातलं लक्षात ठेवायचे शब्द अलंकार किती, ते बिंदास उत्तर 3 लिहायचं. शब्द अलंकार किती, 3. कोणते, अनुप्रास, यमक आणि श्लेष. अनुप्रास, यमक आणि श्लेष. राहिलेले सर्व अलंकार अर्थ अलंकार. एवढेच आहेत का, नाही हो, शिल्लक आहेत ना. मी बोललो मग अशी तुम्हाला राजा, फक्त एवढे इथं बसले म्हणून तेवढेच लिहिले मी. पण शब्द अलंकार मात्र 3च आहेत, अनुप्रास, यमक आणि श्लेष. आणि तिन्ही याच्या व्याख्या एका एका वाक्यात पाठ करायच्या. जास्त फापट पसारा लक्षात ठेवायचा नाही. कोणतं बोललो मी, नंबर 1 अनुप्रास. अनुप्रासची व्याख्या काय सांगा बरं शॉर्टकट मध्ये. अनुप्रास जेव्हा एकच, पोट्या बोल लवकर, जेव्हा एकच अक्षर, बोल, जेव्हा एकच अक्षर वारंवार येऊन जेव्हा नाद निर्माण होते तेव्हा होणारा अलंकार कोणता, अनुप्रास. बस. नंबर 2 शिकलो आपण यमक. यमक मध्ये काय सांगितलं, जेव्हा ठराविक ठिकाणी सारखा उच्चार आणि भिन्न अर्थ होत असेल तर यमक अलंकार. यमक मध्ये आद्य यमक, सुरुवातीला जर यमक साधले असेल तर आद्य यमक. वाक्याच्या शेवटी जर यमक होत असेल तर त्याला अंत्य यमक म्हणतो. वाक्यात एकापेक्षा जास्त वेळा जर यमक साधलं जात असेल तर त्याला पुष्प यमक म्हणतो. आणि जेव्हा यमक साधत असताना पहिल्या ओळीतील पहिला शब्द आणि दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द यात जर यमक साधलं जात असेल तर याला दाम यमक म्हणतो. लक्षात ठेवून दे. आणि तिसरा शिकलो आपण कोणता, श्लेष अलंकार. शिकलो ना तिसरा, शब्द अलंकार. श्लेष जेव्हा काय, श्लेष काय, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये, चरणामध्ये, ओवीमध्ये एकच शब्द भिन्न अर्थाने जर सांगितला असेल, एकच शब्द जेव्हा भिन्न अर्थाने येतो तेव्हा होणारा अलंकार कोणता होते, श्लेष अलंकार. सभंग श्लेष आणि अभंग श्लेष. शब्दात नाव ठेवा, घोळ झाला पाहिजेत नाही जर चुकून विचारलं. सभंग म्हणजे जे भंग पावते, शब्दाची फोड करून जर 2 अर्थ होत असतील तर त्याला सभंग श्लेष म्हणतात. आणि फक्त शब्द आहे त्याचा फोड केली नाही पण त्याचे 2 अर्थ होत असतील तर त्याला अभंग श्लेष म्हणतात. बरोबर राईट. एकाच शब्दाचे 2 अर्थ तेव्हा श्लेष अलंकार होतो, सभंग श्लेष आणि अभंग श्लेष. ओके. किंवा शब्द एक अर्थ अनेक, किंवा शब्द एक अर्थ भिन्न असं म्हणू आपण, श्लेष अलंकार होते. आणि सोपं आहे. आता मी जर म्हटलं अलंकार ओळखा बरं, येते का तुम्हाला. बालिश बहु बायकात बडबडला कोणता अलंकार आहे, फास्ट.
चला फास्ट मध्ये कोण कोण सांगते, फास्ट मध्ये आलं पाहिजेत. बालिश बहु बायकात बडबडला अलंकार ओळखा. फास्ट मध्ये आलं पाहिजे, सेकंद मायक्रो सेकंद. चला टाईप तर करू द्या म्हणा, काय येडे झाले. बालिश बहु बायकात बडबडला कोणता अलंकार आहे? ब ब ब ब आलं, रिपीट झालं, कोणता अलंकार होते? एवढा वेळ अनुप्रास, शाबास, ओंकारनं सांगितलं पहिल्यांदा. पेट विले पाश, उदाहरण तुम्ही नको पाठ करून, माझं असू द्या ना, मला शिकवा लागते. पाठ असलं तर बेस्ट मास्टर द्या, पण तुम्हाला ओळखायचं आहे तिथं. पेट विले पाशान पठरावरती शुभांनी अलंकार ओळखा. लगेच कळते प प प प अलंकार कोणता? कोणता अलंकार? अनुप्रास अलंकार. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वदा नावडो. चला ओळखा अलंकार. अलंकार ओळखा. घडो पडो, बरोबर आहे का? नावडो म्हणजे डोडो आणि घडो. कोणता अलंकार? यमक अलंकार, बरोबर. आणि जेव्हा सांगितलं मी तुम्हाला, जरी रामरावांना सुपारी लागते का, शब्द एक अर्थ दोन, श्लेष अलंकार. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन या शब्दाचे अर्थ दोन होतात भावा. अलंकार कोणता? श्लेष अलंकार. किंवा आणखी एक उदाहरण आलेलं घेतो. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. पहा कसे उत्तर द्यायला, दन दन दन. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या वाक्यात कोणत्या शब्दाचे अर्थ दोन होतात सांगा. हे श्लेषच उदाहरण आहे आणि हा अभंग श्लेष आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, अलंकार श्लेष आहे. पण कोणता शब्द आहे याच्यात की ज्याचे दोन अर्थ होतात? तर मित्र. मित्र या शब्दाचे अर्थ दोन होतात. कोणता? मित्र. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही म्हणजे आपला दोस्त जर घरी आला तर आपल्याला आनंद होईल. काही कार्यकर्ते अपवाद बी असतील यात, आला की दरवाजा बंद करतील म्हणतील, असे बी असतील काही. आणि मित्र म्हणजे काय? सूर्य, सखा. सखा म्हणजे इथे दोस्त होते आणि मित्र म्हणजे सूर्य होते. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, बरोबर आहे का? तर मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे दोस्त. शब्द एक अर्थ भिन्न. अलंकार कोणता? आता हे तीन जे अलंकार पाहिले आपण, हे होते शब्द अलंकार. आता ह्याच्या पुढे आणखी अतिशय खूप मजा आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि अशी अतिशय ब्रँडेड माहिती आहे भाऊ, म्हणजे तुम्हाला टेन्शनच नाही. तुम्ही जर पुढची पीपीटी पाहिली, टीचिंग पाहिलं तर भाऊ कोमात जातील. पाहून घे तू, टेन्शन घेऊ नको, पाहून घेन तू. तुला असं भेटते का कुठं? पाय फक्त. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. आता उद्या अर्थालंकार जे शिकणार आपण, अर्थालंकार सुरू करणार. जेवढं एका लेक्चर हे कसं ऐकायला जर जास्त लेंदी जर असला भाऊ, 1.5 तासाचं लेक्चर, कोमात जाशील ना, बरोबर राईट. उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द हे सर्व आपल्या ॲपमध्ये आपण घेत आहोत. जे मित्र आणखी बी आपल्यापर्यंत पोहोचले नाही त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचा. एक मित्र म्हणून तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो, बाकी दुसरी अपेक्षा तुमच्याकडून काही नाही. बाकी तुम्ही जे फुल नाही फुलाच्या पाकडी अतिशय नाममात्र शुल्कात कोर्स तुम्हाला भेटत आहे, अपेक्षेपेक्षाही यात तुम्हाला भेटेल. शब्दामध्ये अख्खे शब्द घेता ना, अख्खे म्हणजे जे परीक्षेला डिमांड आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी असतील, शुद्ध शब्द, हे पण आपल्या म्हणजे फक्त व्याकरणचीच बॅच नाही. हे भाऊ तुम्हाला शब्द पण आपण घेणार. तत्सम, तद्भव, देशी, परभाषी याच्यावर आलेले बी 100, 150 प्रश्न घेऊ आणि काही थेरीचा भाग सुद्धा घेऊ. हे पण आपण आता उद्या अर्थालंकार सुरू करू. ओके, क्लिअर? आणि आपल्या ॲपचं नाव सर्वांना माहीत आहे, घे भरारी वांडे गुरुजी. तसे डायरेक्ट लिंक आपल्यापर्यंत आहेच, विद्यार्थ्यांना सांगायचं नाही. तुम्हाला नाही, तुम्हाला सर्व तुम्ही ॲपवरच आहा, पण जे नवीन आहेत तिथपर्यंत तुम्ही पोचा. हे एक तुमचा मित्र, भाऊ, मार्गदर्शक समजा तुम्ही, हे म्हणून तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो. ओके, इथपर्यंत समजलं का? उद्या आपलं सुरू होईल अर्थालंकार आणि त्यात खास मजा आहे तुम्हाला. पहा, एकदम सोप्या भाषा सांगतो, उपमा, उत्प्रेक्षा, एकदम व्यवस्थित सर्व. ओके, इथपर्यंत रेडी का सर्व? ओके, समजलं का? चला तर भेटू मग उद्या आपण. आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. ओके, हॅव अ नाईस डे.